प्रॉब्लेम काय आला, काय दिलंय तर बघा आता तुमचं अंडरस्टँडिंग बघा. What is minimum energy required to launch satellite mass m from the surface of planet of mass m and radius r in a circular orbit? म्हणजे काय दिले की अर्थ वरून प्रोजेक्ट करायला पाहिजे पहिल्यांदा सॅटेलाइट, बरोबर. अर्थ वरून प्रोजेक्ट केला, देन इट विल, इथं आपल्याला एक बाइंडिंग एनर्जी मिळते. एनर्जीचा प्रॉब्लेम आहे. मग इथं जी बाइंडिंग एनर्जी असते तिचा फॉर्म्युला काय आहे? एनी वन ऑफ यू ऑन सरफेस ऑफ अर्थ, बाइंडिंग एनर्जी ऑन सरफेस ऑफ अर्थ काय असतो फॉर्म्युला? जी एम स्मॉल एम डिवाइड बाय, नाही, म्हणून व्यवस्थित वाचायला पाहिजे. ऑन सरफेस ऑफ अर्थ काय फॉर्म्युला आहे? आर, फक्त आर. मिनिमम ऑन सरफेस ऑफ अर्थ लिहून दिले सगळं. अँड एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे एवढ्या एनर्जीला आपण जर थ्रो केलं तर तो अर्थ सरफेस पासून जाणार बाहेर, अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्ड पासून जाणार. पण आपल्याला हे नकोय, आपल्याला काय पाहिजे? हा ऑर्बिट करायला पाहिजे. किती हाईट वर? हाईट दिले, किती दिले? हा, हाईट दिले, अल्टिट्यूड किती दिले? 2r. ह्या हाईट वर हा सॅटेलाइट न्यायचा आहे आणि तो ऑर्बिट करायला पाहिजे विथ क्रिटिकल वेलॉसिटी. मग ह्या पॉइंटला बाइंडिंग एनर्जी किती असते? ह्या पॉइंटला बाइंडिंग एनर्जी किती असते? जी एम स्मॉल एम डिवाइड बाय हाऊ मच? 2 स्मॉल आर. 2 what? स्मॉल आर. इज इट राइट? बरोबर आहे का फॉर्म्युला एव्हरीवन? इट इज जी एम डिवाइड बाय 2r. एवढी बाइंडिंग एनर्जी, म्हणजे कमी एनर्जी लागते, राईट. इनवर्स रिलेशन विथ डिस्टन्स आहे. मग ह्या बाइंडिंग एनर्जी ऑन सरफेस ऑफ अर्थ न थ्रो केलं तर तो अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर जाणार. मग एवढी जास्त एनर्जी दिली आपण, मग त्यातली तिने विचारलं किती एनर्जी लागली, मिनिमम एनर्जी लागली टू minimum energy required to launch satellite of mass m from earth. मग यातली किती, एवढी देऊन चालणार नाही. एवढी दिली तर काय होणार? जीएमएम बाय एस्केप होणार. आणि एवढी एनर्जी लागते फक्त कुठं? मग एवढी एनर्जी जर इथं असेल कुठं ऍट हाईट एच तर तो ऑर्बिट मध्ये होणार. म्हणजे सपोज आपण 100 दिली तर तो अर्थच्या बाहेर जाणार. बट आता इथं एवढी एनर्जी आहे जीएमएम, एवढी एनर्जी लागणार आहे आपल्याला, एवढीच लागणार आहे 100 मधली जीएमएम बाय आर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो, लक्ष द्या. कसं लिहा, हे फिगर ड्रॉ केले एव्हरीवन, फिगर ड्रॉ केले. नील तू ड्रॉ घ्या, पहिल्यांदा फिगर घ्या. नाही, ओके. तर बघा हाईट किती दिलंय? 2r. मग आर काय होणार यामध्ये? आर मेजर फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, इट इज आर प्लस एच. किती होणार आर प्लस एच? 3r. घ्या 3r घ्या, बरोबर घ्या. आता काय थोडस लिहायला पाहिजे म्हणून माझ्यावर घ्या.
ओके, असं लिहा. एनर्जी रिक्वायर्ड, बाइंडिंग एनर्जी रिक्वायर्ड, बाइंडिंग एनर्जी रिक्वायर्ड on Earth surface how much it is? G m small m by r. बरोबर. त्यानंतर बाइंडिंग एनर्जी while revolving or orbiting binding energy, orbiting binding energy काय फॉर्म्युला आहे? G m m डिवाइड बाय 2 स्मॉल r, मग r 3r आहे, मग किती होणार? G m m अपॉन 3 to 6r. बरोबर. इज इट क्लिअर? गॉट इट? मग 1 minus 6 करा, 1/6 किती येणार? 1 minus 1/6 इज आन्सर. 1 minus 1/6 किती? 5/6. नथिंग बट ऑप्शन ए. कळालं? लिहा. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड to launch satellite from surface of Earth. फॉर्म्युला तयार झाला बघा. It is G from launch satellite from surface of Earth. So surface minus orbiting. Got it? अवघड प्रॉब्लेम होता, फार लॉजिकल होता. इट इज G m स्मॉल m बाय 6r नाही, फक्त r सरफेसला आणि मायनस सो इथे मी जी एम एम कॉमन घेतो. G m m बाय r कॉमन घेतलं. व्हॉट रिमेन? 1 minus 1/6 क्रॉस मल्टिप्लाय 5/6 5 G m small m by 6r is option. क्लिअर? सो प्रॉब्लेम समजला? ही जर एनर्जी दिली तर तो अर्थ सरफेस वरून बाहेर जाणार, अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्ड एवढी एनर्जी पाहिजे फॉर ऑर्बिटिंग. मग त्यातून हे मायनस केले आपण, म्हणजे एवढी मिनिमम तरी पाहिजे. इज इट क्लिअर? गेटिंग एनीवन? असं लॉजिक अप्लाय केलं या प्रॉब्लेम.